श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे भिंतींना या जुन्या खडूचा रंग अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध अजूनही संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध या वैभवशाली महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व राष्ट्रपुरुषांना प्रथमतः दिवाला अभिवादन। आज आपण येथे आपल्या सहकारी जयश्री गायकवाड यांच्या सेवापूर्ती सत्कार निमित्त इथे आपण जमलेलो आहोत। त्यांना आपण आपल्या प्रथेप्रमाणे त्यांच्या घरी आपण त्यांना सोडायला आलेलो आहोत। मी प्रथमतः त्यांच्या कुटुंबाची तुम्हाला ओळख करून देतो। या त्यांची मोठी भाऊजाई लहान भाऊजाई स्मिता आहेर, या ही मोठी सून निकिता, ही 2 नंबरची सून रीना, हा त्यांचा लहान भाऊ आहे ना प्रमाणे ताई या इकडे आले मॅडम, त्यांचे मिस्टर आपले
वन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत, वाहतूक अधिकारी म्हणून. हे त्यांच्या मुलींचा आणि मुलांचा तुमचा परिचय मगाशी झालेला आहे. आज आपण इथे जयश्री गायकवाड या नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त शासकीय मध्यवर्ती मुद्रालय इथून निवृत्त झालेले आहेत. तर त्या निवृत्तीचा शुभेच्छा देण्यासाठी मी आमच्या संघटनेचे सरचिटणीस व मुंबई जिल्ह्याचे आत्ताच नवनिर्वाचित चे उपाध्यक्ष आरती जाधव यांना विनंती करतो की, आणि प्रथमतः मी गायकवाड कुटुंबियांच्या वतीने तुमचं सरसे स्वागत करतो प्रेस मधून आलेल्या मंडळीचं, आणि जाधवला विनंती करतो की त्यांनी गायकवाड मॅडमला शुभेच्छा द्याव्या. निमित्ताने प्रेसमधील सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी तसेच गायकवाड मॅडमचा जो परिवार आहे, खरोखर शासकीय सेवा करत असतात ना, नाण्याला जशा दोन बाजू आहेत तसंच मॅडम यांच्या जीवनामध्ये ही दोन बाजू त्यांनी पार पाडली. एक शासकीय सेवा आणि एक कुटुंबातली सेवा. निश्चित आजच्या या शुभप्रसंगी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आजचा जसा गाजत जसा मॅडमचं स्वागत झालेलं आहे, तसंच त्यांचं पुढील आयुष्य नवीन येणाऱ्या वर्षामध्ये निश्चितच होईल. आणि खरोखर आपल्या 25 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी जे प्रामाणिकपणे सेवा केली, एखाद्या फुलाच्या गंधाकारामधला जसा जीवाराम दिलेला आहे आणि आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, असंच आनंद त्यांना पुढील पूर्ण आयुष्यात वतीने आणि प्रेसच्या सर्व आवारातल्या संस्था संघटनेच्या वतीने मॅडमांना शुभेच्छा देतो. उर्वरित आयुष्य त्यांच्या सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगीमय लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि येथे थांबतो. जय हिंद. त्यानंतर त्या संघटनेमध्ये त्यांनी 6 वर्ष कार्यकारी सदस्य म्हणून काम केलं. त्या संघटनेचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रेस फेडरेशनचे सरचिटणीस माझे सहकारी प्रमोदजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी बाईंना शुभेच्छा द्याव्या. गायकवाड परिवारांना संघटनेच्या वतीने मित्रांनो, आज 25 वर्ष सलग सेवा करून जयश्री गायकवाड मॅडम या सेवेतून सेवामुक्त झालेल्या आहेत. आणि त्यांनी जे 25 वर्षामध्ये जे बीज पेरलं, त्या बीजाला आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे की मोठं वृक्ष झालेलं आहे. आमच्या कार्यालयातल्या जवळजवळ 1/3 म्हणजे 35% बायका या ठिकाणी त्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या आहेत. जयश्री मॅडम विरारवरून या ठिकाणी आलेल्या आहेत निरोप देण्यासाठी. आणि औद्योगिक कामगार संघटनेचे सेक्रेटरी आहेत, पदाधिकारी आहेत, मागासवर्गीय संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेक्रेटरी आहेत, माझे अध्यक्ष आहेत. एवढा मोठा लवाजमा त्यांनी आपला गोतावळा जमा केला, उभा केला. या त्यांच्या स्वभावामुळे आज त्यांना शतशत प्रणाम करून त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीने जावं अशी ईश्वराची सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद. मी जयश्री मॅडम आणि एक ओळख करून राहिली होती. या यांच्या लहान भगिनी जमा केदारे आहेर कुटुंबानी आणि गायकवाड कुटुंबानी या जयश्री मॅडमला आपल्या हवाली केलं होतं. मी माझ्या नवीन कर्मचाऱ्याला सांगतो 2000च्या नंतर लागलेल्या की गायकवाड मॅडम कशा होत्या. तुम्ही आम्हाला एक लहान मूल आमच्या प्रेसच्या हवाली केलं होतं, कडकडीत आणि एकदम म्हणजे कधी काय होईल अशा पद्धतीतलं ते मूल होतं. आम्ही त्यांचा आमच्या प्रेसनी प्रामाणिकपणे त्यांचा सांभाळ केला. तुम्ही जसं आम्हाला आमच्या हवाली केलं होतं प्रेसच्या, त्याच्याही पेक्षा आज आम्ही तुमच्या हवाली करतोय आमच्या सर्वांच्या वतीने. जसा त्यांनी तुमचा सांभाळ केलाय, खूप त्यांनी कष्ट केलेले, त्या कष्टातून हे वटवृक्ष निर्माण झालेलं आहे. काही फुकटचं आलेलं नाही, त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केलेलं आहे. त्या कष्टाचं चीज तुम्ही करा. आणि जसं त्यांनी तुम्हाला सांभाळलंय 25 वर्ष, तसं आता इथून पुढे त्यांचा जो टायमाचा कामाचा रुटीन होता, सकाळी आमचा रुटीन आहे 9 वाजता नाश्ता, 1 वाजता जेवण, 3:30ला परत ओव्हर टाईम असेल तर नाश्ता आणि संध्याकाळी मग ते तुमच्या ताब्यात जेवणाचं. या पद्धतीने त्यांचं रुटीन सांभाळा. त्यांचं जे निरोगी काय त्यांचं जे आजारपण आहे, त्या आजारपणही तुम्ही सांभाळा अशी मी तुम्हाला प्रेसच्या वतीने विनंती करतो. आणि यानंतर त्यांचे लहान बंधू सुशील आहेर यांना विनंती करतो की हे जे आमचे कर्मचारी आलेले आहेत, तर तुम्ही आजच्या ह्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करा अशी मी तुम्हाला विनंती करतो.
जय बी. मी सुशील पांढरे, श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या बंधू. आपण सर्वजण इतके ज्यात माझ्या बहिणीचा रिटायरमेंटचा कार्यक्रम, त्या अनुषंगाने आपण इथे सर्वजण तिला इथपर्यंत सोडवण्यासाठी आलात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद करतो. त्यांनी थोडासा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. थोडासा मला माहिती आहे लांब जायचं आपल्याला, सकाळी आपण 5:30 वाजता घर सोडलेलं आहे. एक थोडासा त्या जेवणाचा स्वाद घ्यावा, आनंद चाकावा. आपण उद्या And we like to invite the one and only. Yes, परिचयाच्या श्रीमती जयश्री नंदकुमार गायकवाड, सेंट्रल गव्हर्नमेंट प्रेस चर्नी रोड इथून आपल्या 25 वर्षाच्या कार्यकारिणीमधून आज सेवानिवृत्त झाले आहेत. जरी त्यांच्याकडे जरा जो या टाळ्यांपेक्षा आपण सगळ्यांनी उभं राहून त्यांचं अभिनंदन करूया. क्या बात आहे. बापरे, कॅटरीना थांब इकडे. कॅटरीना, हा. गाणं भले इंग्लिश मध्ये आहे, पण त्यातील भावना आपल्या मनापासून मॅडमला द्यायच्या आहेत
कारण त्या टाळ्यांमध्ये आपलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या निमित्त मॅडम कडून आपल्याला आशीर्वाद सुद्धा भेटणार आहे. हायाना 3, 2, 1 गो. कम ऑन एव्हरीवन. 1, 2, 3, 4 गो. and celebration when we बाल्कनी वालो. congratulations and jubilation. Give it up. I want the world to know I'm happy as can be. Who would be living like this and happy and contained? And Give it up. I used to think that happiness had its fading way too. आणि अजून से बजाओ. Was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart, दिल से दुआएं. 1, 2, 3, 4 गो. congratulations and celebration right on to world. Thank you. 3 cheers for ma'am. Hip hip. Hip hip. Hip hip. आजपासून मॅडम कडे आपल्या सगळ्यांसाठी सगळा वेळ आहे. हाय ना. यस मॅडम प्लीज आपण बसून घ्या. मी बच्चा सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. बरंच काही बाकी आहे. हो मॅडम आपण सुद्धा बसून घ्या प्लीज. यस एक व्हिडिओ दिसणार आहे त्यामध्ये बऱ्याच आठवणी आहेत पण एक मनापासून विनंती आहे गायकवाड परिवाराकडून की कुणीच भावुक होऊ नका कारण हे सगळं सुखाचं कार्य आहे. आपल्यामधील किती लोक आहेत जी गाणी ऐकतात? हात वरती. हात वरती. गाणी किती लोक ऐकतात? हा हे गाणं ओळखलं तर गायकवाड मॅडम कडून आपल्याला नक्षत्र ज्वेलर्सची 3.5 किलो चांदी. हा नक्षत्र ज्वेलर्स मॅडमने नक्षत्र आणलंय. त्याच्यानंतर भीमसेन ज्वेलर्स आणलंय. दुबई हॉलिडे आहे. सगळ्यांनी बसून घ्या. हो मला असं वाटतंय कुठल्या तरी लेडीजनी हे गाणं ओळखावं. आमचे बरेच मान्यवर आले आहेत की त्यांना मॅडम बद्दल बरंच काही बोलायचं आहे पण मला फक्त आपली 15 मिनिटं हवेत कारण या 15 मिनिटांमध्ये आपल्याला समजणार नाही की वेळ कधी गेला. हो चेक. हे हो हे हे आहा हे हे हो 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 हे हे. इकडे येऊन जो गाई त्याला पहिलं प्राईज. बापरे तुम्हाला बघून प्रीती झंडा आठवली. माईक मध्ये बोला. हा घाबरू नका घाबरू नका. हा हा लिख दिया नाम उस पे. तुमचं सोनं बघून वास्तव आठवला. यांना 2-3 चॉकलेट द्या. मॅडम 2 तुम्ही घ्या. हे 2 तुम्ही घ्या. मॅडम हे घ्या हे घ्या हे घ्या. बसा 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 बसून घ्या. व्हेरी गुड. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत ह्या दोघी करता. बरंच सुंदर गायलं आहे. नेक्स्ट इन द लिस्ट आपल्यामधील किती लोक आहेत की ज्यांनी हा पिक्चर बघितला? अरे जोरात बोला. इकडे आहे तू. खात्या पित्या घरची पोरं पण आले. काय नाव तुझं बाळा? लक्ष. कुठला? लक्ष नाव आहे. हा लक्ष नाव आहे. लक्ष नाव आहे का? मग मी रेक्सो ना. ओके हा. शाळेत जातोस? हो. कितवीला आहेस? 5वीला. किती वर्षापासून आहेस? 5 वर्षापासून. 5वीला आहे हा. लक्षला चॉकलेट दे यार. व्हेरी गुड. हे तुला घे. बसून घे बाळा. मोठा झाल्यावर तू लक्ष काहीतरी कर. थँक्यू सो मच. तर चला नो प्रॉब्लेम. वर्षाचा पहिला दिवस आहे. आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मॅडमनी 25 वर्ष त्यांचं कार्य करून आज सेवानिवृत्ती झाले आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला सिंपल आहे. 1 ते 100 मध्ये किती वेळा 9 हा आकडा येतो? म्युझिक. 1 ते 100 मध्ये किती वेळा 9 येतो? जो पहिला 1 ते 100 मध्ये. हा मी काय स्विगीवाला वाटलो की ए बी घे बी घे. हा बोला मॅडम. 10 वेळा 9 वेळा. तुम्ही सगळ्यांनी चुकीचं उत्तर दिलं. धन्यवाद. हा येस मॅडम 9 वेळा चुकीचं उत्तर आहे. या कोण बोललं 1 वेळा? 1 वेळा कोण बोललं? अय्या तुम्ही 1 वेळा बोलला. चॉकलेट दे. बापरे. ठीक आहे मॅडम तुम्ही पण चुकीचं उत्तर दिलं. धन्यवाद. 1 ते 100 मध्ये किती वेळा 9 येतो? लवकर फास्ट. हा हा येस बोला.
20 वेळा. पक्का? हा बापरे 11. सर तुम्हाला बघून मला तेजा पिक्चर आठवला. हे तुम्हाला घ्या. किती हँडसम दिसताय. सॉरी माफ करा तुम्ही चुकीचं उत्तर दिलं आहे. हा येस हा 19 लग जा गले से. सर हे पण चुकीचं आहे. व्हेरी गुड. हा किती वेळा 9 येतो काय प्रश्न विचारलाय मी. सगळ्यांना कामालाच लावलं असं वाटतंय मला. 10 वेळा नाही. उत्तर आहे 20 वेळा. बरोबर. पण मॅडम कसं काय? हो 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 येस येस बरोबर आहे. मॅडम साठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. 20 वेळा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मॅडम हे आपल्यासाठी आहे. एकटे आलात की साहेबांना घेऊन आलात? धन्यवाद. हो व्हेरी गुड. थँक्यू सो मच. मित्रांनो गायकवाड पुष्पा 2 किती लोकांनी बघितलं? तुमच्या टाळ्या, माझी मेहनत, माझ्या वडिलांचा आशीर्वाद. पहिला ब्रेक केला फक्त एका माणसामुळे की ज्या माणसाने मराठी चित्रपट नगरी 20 वर्षानंतर पुन्हा एकदा एव्हरेस्ट पर्वतावर नेली. असा बोलू द्या ना थांबा ना. असा पिक्चर बनवला की रात्री 3 वाजता कोल्हापूरमध्ये पिक्चर बघायला 200 लोक तिकीट घेऊन तयार होती. त्या पिक्चरचं नाव आहे सैराट आणि ज्याला बनवलं त्याचं नाव आहे श्री नागराज मंजुळे. जरा जोरदार टाळ्या. त्याचा आशीर्वाद. पहिला ब्रेक केला तुमच्या टाळ्या, माझी मेहनत. सेकंड ब्रेक केला हेराफेरी 3 मध्ये जॉनी लिव्हर बरोबर. माझं नाव जेम्स आहे. एकदा हाय करा. हाय. आपल्याला सांगायचं आहे की मॅडमची एक्झॅक्टली जन्म तारीखचं वर्ष. म्युझिक कमाल. मॅडमचं एक्झॅक्टली जन्म तारीखचं वर्ष. घरच्यांनी सोडून मी फक्त एकटा बाहेरचा आहे कारण मी पेमेंट घेणार आहे. हा क्या बात आहे. बोलिये सर. 2 डिसेंबर 67. 67. यस आपण रिचेक करू. समबडी एल्स. 67 राईट. 67. अजून कोण आहे? 1980. हा तुम्ही सगळे घरचे का? मग मला कोण घ्या ना तुम्ही. माझा खर्च 1500 आहे रोज 8च्या नंतर. 1967. क्या बात है सर. ये आपके लिए एक सर बात है. जरा गायकवाड मॅम साठी जोरदार टाळ्या. एक उनको देना सर आपके लिए. थँक्यू. हे माझ्याकडे स्क्रिप्ट मध्ये नाहीये. मला दिलं पण नाहीये कोणी. मॅडम काय म्हटलं? आहे आहे मॅडम. तुम्ही पेमेंट देणार ना? तुमचं ऐकेल मी. हा हा आहे. फेवरेट गाणं आहे. हा यस. बापरे मुंबई मधून. बाबा तुम्ही 2-4 लिटर पिले यार. जितेंद्रचं आवडतं गाणं. मॅडम बरोबर आहे. आता जितेंद्रकडे 3.5 किलो गाणी आहेत मॅडम. त्यातलं कुठलं? हा कारवा. कारवा कारवा कधी केलं? कारवा कारवा कारवा. मॅडम बरोबर का? कारवा कुठलं? कारवाला मॅडम 11,000 रुपये देणार. हा कॅश. कारवा कारवा. मॅडम तुम्हीच सांगितलं तर बरोबर. मी चालते तर 2-3 लाईन गातो. कुठला आहे? फूड म्हणजे खाणं. हा हा नाशिकला. मी मुंबईला. नाशिकला जरूर येईल मी. खरोखरच तुम्हाला बघून राणी मुखर्जी आठवली मला. खरोखरच. तर चला नो प्रॉब्लेम. मॅडमचं फेवरेट फूड कुठलं आहे? सफरचंद. मॅडम बरोबर. व्हेरी गुड. शेवट आणि लास्ट. कोण बोललो गोरा? मला बघून बोलताय का? बापरे त्यांना चॉकलेट दिलंच नाही. तू काय चाललंय? कारवा सांगे कुठला? कारवा कारवा. हा कुठला कलर आहे मॅडमचा? कोण आवडता कलर? माझा कलर नाही विचारला मी मॅडम. हा ब्लॅक कलर. मॅडम बरोबर. क्या बात आहे. थँक्यू मॅडम. माझी तुम्ही प्रशंसा केल्याबद्दल. नाही नाही. नो नो ब्लॅक. नो ब्लॅक. समडी. तुझं वय किती? इकडे तू. इकडे तू. इकडे लवकर ये. वाईट. इकडे तू एवढा अभ्यास केला तर तू ऑलिम्पिक मध्ये येशील. काय नाव
नाव तुझं बाळा? कुणाचा? हा शौर्य. बापरे, शौर्य शाळेत जातो. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. जर मी तुम्हाला हसवत असेल, थोड्या टाळ्या माझ्यासाठी पण झाल्या पाहिजे. शेवटचं आणि लास्ट पॅटर्न. हे गाणं मला आठवलंय जस्ट बिकॉज ऑफ तुमच्या सगळ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे. वर्षातला पहिला शो करतोय मॅम. आय होप यू एन्जॉय. थँक्यू. हे गाणं एवढं रोमॅन्टिक आहे की जर हे गाणं आपण कधी ऐकलं तर आपलं मन अचानक नाचायला होणार. हे गाणं जेवढं जुनं आहे तेवढं मी जुना नाहीये. हे गाणं खूप जुनं आहे. मला असं वाटतंय कुठलं तरी जेंट्सनी गाणं ओळखावं. वन ऑफ द ग्रेट रोमॅन्टिक सॉन्ग प्लेबॅक हिस्ट्री. गाण्याची चौथी लाईन मी गातोय. ये जहां मिल गया, ये जहां मिल गया. क्या बात है सर. आइए ना. वाटतंय. आय लव्ह यू सर. हा, तुम्ही घरचेच ना? हा, लव्ह यू सर. हा. तुम जो मिल गए हो, लव्ह यू. तो ये लगता है हाय हाय. कि जहां मिल गया. चॉकलेट. थँक्यू सो मच. कि जहां मिल गया. जयाताईसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. आणि तेवढीच अँकरिंग होस्टिंग इतकी सुंदर करत आहेत, यांच्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे आपल्या सर्वांतर्फे. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. कीप गोईंग. थँक्यू सो मच. सर, माझ्या पेमेंटवर 1 झिरो तुम्ही वाढवा. आय लव्ह यू. ये जहां मिल गया. लग्न झालेली किती लोक आली हात वरती? तुम्ही हो. हसला. मला खूप सुंदर हसं आवडलं तुमचं. तुम्हाला बघून सई तामणकर आठवल्या. लग्न झालेली किती लोक आली? अर्धी लोक घाबरत आहेत. याला कशाला सांगू. लव्ह मॅरेज कुणी केलं? ते मॅडम बोलते बाबू सांग ना. अरेंज मॅरेज कुणी केलं? दादा तोंड वाकडं करतोय. जोडीने किती लोक आली? माझ्याकडे सगळं नाशिक घेऊन आलं तुम्ही वाटतं. जरा टाळ्या वाजवल्या पाहिजे. जरा मॅम करता. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. खूपच आणि खूपच कमी आहे. शेवटचा एक पॅटर्न मी तुमच्या समोर सादर करतोय. जर आवडला तर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माझ्यासाठी नाही, मॅडम करता. कारण ह्याच्यानंतर बरेच मान्यवर आहेत, त्यांना मॅम बद्दल बोलायचं आहे आणि बराच वेळ आपल्याकडे कमी आहे की आपल्याला व्हिडिओ सुद्धा दाखवायचा आहे. तर मॅडम, शुड यू गो फॉर द व्हिडिओ? आपण व्हिडिओ दाखवूया की कुणाला बोलायचं त्यांना आपण प्राधान्य देऊया? ओके. सर्वप्रथम शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मागासवर्गीय संघटनेचे माजी खजिनदार व औद्योगिक संघटनेचे चिटणीस तानाजी प्रभावळे साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि ज्या पण मान्यवरांना बोलायचं आहे तर वेळेचं जरा भान ठेवायचं, कारण वेळ बराच कमी आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभावळे सरांकरता. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज या ठिकाणी मॅडमच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी आलेलो आहे. सर्व परिवारांचे या ठिकाणी स्वागत. मी मागासवर्गीय संघटनेचा खजिनदार आणि औद्योगिक कामगार संघटनेचा चिटणीस या पदावर काम करत आहे. ज्यावेळेस मी औद्योगिक कामगार संघटनेच्या आणि मागास संघटनेच्या वेळेस खजिनदार होतो त्यावेळेस मॅडम आपल्या या कार्यक्रम सभेसाठी यायच्या. त्यावेळेस ह्यांचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण त्यावेळेस मला आवर्जून ते विचारायचे, मला स्वतःहून प्रश्न विचारायचे की माझं नाव तानाजी, की तानाजी या गोष्टीचं मला शंका आहे तर मला याचं निरसन करशील का? तर प्रत्येक वेळा ते मला आवर्जून विचारायचं. तर मॅडमचा स्वभाव अतिशय शांत संयमी. मला आजपर्यंत त्यांना कधी रागवलेलं आठवलंच नाही. एवढा शांत असायचा की कधी कार्यक्रम असू देत किंवा टेबलावर काम करणार असू देत, अतिशय शांत असायचं. स्वभाव अतिशय शांत, कुणावर रागवलं नाही, काही नाही. की मॅडमला जास्त मी त्यांच्यासोबत बोलणार नाही.
मॅडमला इथून पुढचं आयुष्य चांगलं भरभराटीचं आरोग्यमय आणि देवचरणी ईश्वरचरणी अशीच प्रार्थना करतो की त्यांचं पुढचं आयुष्य लाभदायक जाऊ. धन्यवाद. खरोखरच लाईन्स प्रभावळे सरांनी सादर केल्या आहेत. यानंतर मी बोलवतो आहे वन परिक्षेत्र ठाणे माननीय सतीश फाळे साहेब, डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसर फ्रॉम ठाणे, ऑनरेबल मिस्टर सतीश फाळे. नमस्कार मंडळी. महाकरुणी गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या प्रतिमेला वंदन करून किंवा यांना वंदन करून आज आपण सर्वजण जयश्रीताईंच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामला जमलेलो आहोत. आमच्या ताई म्हणजे आता त्यांची आठवण सांगायची म्हणजे खरोखर त्यांनी खूप म्हणजे स्ट्रगल करून किंवा त्या ऑफिसला त्याच्या चर्नी रोडला म्हणजे डोंबिवली ते दादर ते चर्नी रोड, मला आठवतं म्हणजे नेहमीच रेखा बोलते मिसेस माझी की चेतन तिला सकाळच्या डब्यात एकदम सोडतो गडबडीने, म्हणजे ढकलून देतो महिलांच्या डब्यात, कारण गर्दीच भरपूर असते. अत्यंत खडतर आणि म्हणजे कष्ट करून त्यांनी नोकरी केलेली आहे आणि आता खूप सुखाचे दिवस आलेले आहेत. ताई तुम्ही आता एकदम मजा करा, दुबईला जाऊन या ज्योत्स्नाकडे. त्यांच्या संपूर्ण पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आमच्या फालेवर परिवारातर्फे. आणि मुलं चांगली आहेत एकदम, अमोल चेतन दोन्ही सुना चांगले आहेत. आणि नातू कुठे गेला आता? अरे तू ये, तू पण जवळ बस. तो तर एकदम खुश आहे, एकदम मजा करतोय. त्यांना पुढील आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर मी आमंत्रित करतोय मागासवर्गीय संघटना उपाध्यक्ष माननीय सुनीलजी घोडेश्वर साहेब, हे आपले 2 मिनिटाकरता वेळ देतील. टेलर साहेब यांना मी आमंत्रित करत आहे की त्यांनी 2 मिनिटं आपला अमूल्य वेळ देऊन मॅम करता काहीतरी बोलायचं आहे. पण तुमच्या टाळ्यांमध्ये जर जीव असेल तर या मैफिलीमध्ये 4 चांद लागतील. जरा जोरदार टाळ्या. डायरेक्टर सिद्धार्थजी रोकडे साहेब, जरा रोकडे साहेबांकरता जरा जोरदार टाळ्या वाजवा. द मोस्ट हँडसम पर्सनॅलिटी ऑफ दिस इव्हनिंग. थँक्यू सो मच. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध आणि आजची सत्कारमूर्ती माझी बहीण जयश्रीताई. मी भाऊ असल्यामुळे थोडासा जास्त वेळ घेईल, 2 मिनिटात कदाचित होणार नाही. जयश्रीताई ह्या आजचा जो प्रसंग आहे सेवापूर्तीचा, मी या कार्यक्रमाला सेवापूर्ती याच्यासाठी म्हटलं की बऱ्याच वेळा रिटायरमेंट म्हटलं की हा शेवटचा टप्पा झाला, आता पुढचं संपलं, रिटायर झाले. तसं नाहीये, रिटायर झाले. म्हणजे पुन्हा एकदा सुरुवात झाली एका नवीन आयुष्याची. अध्यात्मातनं जर बघितलं म्हणजे बौद्ध धर्माच्या संकल्पनेतनं बघितलं किंवा हिंदू धर्माच्या संकल्पनेतनं बघितलं किंवा जगातल्या पाठीवरच्या कुठल्याही धार्मिक संकल्पनेतनं बघितलं तर आयुष्याचे 4 टप्पे असतात. पहिला ब्रह्मचर्य, दुसरा तुमचा तारुण्य, गृहस्थाश्रम आणि शेवटचा वैराग्य अवस्थेकडे जाणारा. बौद्ध धर्मात गेलं तर त्याच्यामध्ये विरक्त अवस्थेकडे जाणारा. ह्या 4ही टप्प्यांमध्ये जो माणूस त्याचं कर्तृत्व निखारून काढतो तोच मनुष्य हा त्याच्या मनुष्यत्वाला पोहोचतो. आणि आमच्या ताईच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर जयश्री ताईच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आले की ह्या सगळ्या प्रत्येक टप्प्यावर तिला स्वतःचं व्यक्तित्व जे आहे ते पणाला लावायला लागलं. म्हणजे तारुण्यात म्हणा, तिच्या लहानपणात म्हणा आणि गृहस्थाश्रमात सांभाळताना सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना मुलांना सांभाळणं, आमच्या मामींना सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्यामुळं आता मला असं वाटतं की हे 3 टप्पे प्राप्त झाल्यानंतर हा जो 4था टप्पा आहे विरक्तीचा, की ज्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की हे सगळं झाल्यानंतर कुठेतरी आता तुम्ही शांत व्हायला पाहिजे, तुमचं मन कुठेतरी आता स्थिर व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही बाहेर येऊन स्वतःसाठी काहीतरी वेळ द्यायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आता जयाताईसाठी स्वतःला वेळ देण्याची आता वेळ आलेली, कारण मला नाही वाटत 58 वर्षामध्ये जयाताईंनी स्वतःसाठी कधी वेळ दिला असेल. या सेवानिवृत्तीच्या सेवापूर्तीच्या या प्रसंगानिमित्त मी जयाताईला पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो, रोकडे परिवाराच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि भावी आयुष्य
सुखासमृद्धीचं जावं असे मी आपल्या चरणी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो. जय भीम. खरोखरच रोकडे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वात प्रथम त्यांचं काय बंधू प्रेम, जरा जोरदार टाळ्या. आणि विश्वतेला शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडल्याबद्दल रोकडे साहेब आपल्याला सविनय जय भीम. मी आणि माझ्या इव्हेंट कंपनीकडून. बंधू प्रेम म्हणजे साहेबांची बहीण आहे, तर एक लाईन आठवली मला. हो, येस येस, हा, ही लाईन सगळ्या महिलांकरता आहे. टाळ्या जरूर झाल्या पाहिजे जेम्स करता, कारण ना तोफो की, ना गोलियों की, ना कैश की, ना चेक की, ना एटीएम की, ना पेटीएम की. हमदा मैडम थोड़ा गौर फरमाइए. ये बेटियां एक ऐसा धन होती है, ये बेटियां, आवाज में दम चाहिए, बेटियां जो एक समय पे दोनों घरों को आबाद करती है, भले महका हो या ससुराल हो. जरा जोरदार तालियां सारी बेटियों के लिए. याच्यानंतर ज्यांना बोलायचं त्यांनी लवकरात लवकर पुढे यायचंय, कारण माझ्याकडे कुठल्याच नावाची लिस्ट नाहीये महिला वर्गांमधून. जर आपल्याला काय बोलायचं तर प्लीज लवकर यायचंय, अदरवाईज आम्ही पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. शेवटची 20 सेकंद उरली आहेत, त्यांना यायचं प्लीज. येस. आई आहेत त्यांच्या ह्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी खूप स्ट्रगल केलेला आहे. मला येऊन 2 वर्ष झाले. मी त्यांची लहान सूनबाई आहे रीना. त्यांनी खूप स्ट्रगल केलेला आहे त्यांच्या याच्यामध्ये. त्यांची 2 मुलं, त्यांची मुलगी, आम्ही 2 सुना. आम्ही पण त्यांना खूप सपोर्ट केला, त्यांनी आम्हालाही खूप सपोर्ट केलेला आहे. आम्हाला कधीच त्या ओरडलेल्या नाहीयेत किंवा कधी कुठल्याही गोष्टीला रागवलेल्या नाहीत. त्यांचा स्वभाव इतका मायाळू आहे की ते जरी आमचं काही चुकलं असेल तरी त्या कधीच ओरडले नाहीत आम्हाला. एकदम मुलीप्रमाणे त्यांनी आमचा खूप सांभाळ केलेला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप मी धन्यवाद देते. आणि आम्ही त्यांची अशीच काळजी घेऊ हीच तुम्हाला सदिच्छा. असतं आणि त्या नात्यामध्ये बंधन झालेली सगळे ज्या आठवणी त्यांनी दर्शन केल्या. खरोखरच जरा जोरदार टाळ्या मॅडम करता. मी एक लाईन गातोय तुमच्या ह्या सुंदरशा नात्याबद्दल, पण टाळ्या झाल्या पाहिजेत. नेक्स्ट टाइम मी एक माझा बँड घेऊन येईल. जरा जोरदार टाळ्या, कारण आपण सगळे जस्ट बिकॉज ऑफ मॅडम मुळे एका छताखाली आहोत. हा या ना, काय पडणार नाही, घाबरू नको. तो वरती बघतोय छताखाली म्हणजे. व्हेरी गुड. जरा जोरदार टाळ्या. एक दूसरे से, कम ऑन, एक दूसरे से, एक दूसरे के लिए बेकरार गम, बापरे कौन है तैयार? हाथ ऊपर कर. कौन है? अपने तो अपने होते. थोडी तालिया जेम्स केली होती. थँक्यू सो मच. मित्रांनो, सगळ्यांचं जर बोलणं झालं असेल तर आपण एबी लावूया. गिरजाबाई खरे या 2 शब्द सांगणार आहेत. जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हॅलो, मी बोलते जय अक्का साठी बोलते. जय अक्का म्हणजे खूपच लहानपणी लग्न झालेलं आहे आणि लग्न म्हणजे तिला काय आठवत नाही, काही नाही. खूप म्हणजे तिने कष्ट केले, खूप काम याचं केलं, घरातलं एकदम काही आठवत. तिचं वय पण नव्हतं लग्नासाठी. एकदम लग्न आपणपणात केलं. खूप चांगली राहिली त्या घरामध्ये. सासू, नंदा, देर सगळ्याला व्यवस्थित तिनं पाहिलेले. खूप तिची काही आठवण काढली ना तर डोळ्यातनं पाणी येतं. खूप जय आकानं खूप केलेले आमच्या. खूप लहानपणापासून तिनं आणले. खूप चांगलं पाहिलेलं आहे. मला तीच आठवण येते नेहमी. मी तिची आठवण काढत असते. माझं संपलं एवढं बस. खरोखरच मॅडम, मी भावूक झालोय. आम्ही कलाकार कुठल्या शब्दाला शब्द लावून काही लिहितो हे आमचं आम्हाला माहिती. हा या ना, अरे आवाज येत नाही. या मॅडमच्या शब्दाने आठवले. जर माझा आवाज आवडला तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. नांदन नांदन, आवाज दिल से गा, ये जेम्स है. ये नांदन नांदन न भीमाच्या संसारी. मागची लोक स्टार्टर घेतल्याशिवाय बोलणार नाही. जरा जोरदार खालच्याला समजलं पाहिजे की आपण काय करतोय. मग नांदन नांदन
या भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. थोडी तालियां मेरे जरूर चाहिए. हेरा फेरी में जिंदा देख लेना. अजून जर कोणाला बोलायचं आहे तर लवकर या, नाहीतर आम्ही ऑडिओ दाखवायला तयार आहे. पण एक नम्रतेची विनंती आहे गायकवाड परिवाराकडून, मॅडम कडून, कुणीच भावूक होऊ नका. कारण हा आनंदी क्षण आहे आणि आपले अश्रू जर ढाळले तर त्या अश्रूंना आनंदाच्या मोत्यामध्ये विंदून आपल्या व्यवस्थित आठवणींना चार लावा, हीच विनंती. हो, मी ह्यांना मॅडम आपल्याला बोलायचं आहे. हो, जया खूप लाडकी. हा, जया म्हणजे खूप लाडकी. मी लहानपणापासून कष्ट पण केले. नांदायला गेली तशी ती कष्टच करते. सासरी तिचे कष्टच होते आणि नवऱ्याचं एकदम सोनं माणूस होता. तिच्याबद्दल खूप प्रेम वाटतं. नेहमी आठवण येते तिची. बस एवढे दोन. मॅडमला चॉकलेट दे. चॉकलेट रोकडे मॅडम करता जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण माझ्यासाठी पहिली टाळी ह्यांनीच वाजवली होती. जयश्री ही माझी भावाची मुलगी, सक्की माझी बाची. आणि अगदी तिचं म्हणजे इतकं लहानपणात लग्न झालं आणि आम्हाला ते जावई पण इतके सोन्यासारखे भेटले. इतकी म्हणजे जेव्हा आमच्या गावी यायचे नाशिकला, आमची पत्नी गाजरवाडी होती, माझे शिक्षक म्हणून होते, तिथं आले तर ते प्रत्येक मळ्यामध्ये जायचे आणि माहिती काढायचे. हे काय ते काय, ते तू कोथिंबीर आण, इथून मेथीची भाजी आण. खूप स्वभाव इतका भारी आणि चांगल्या संसाराला परमेश्वराने हे हल्ला केला. आणि माझ्या भाचीचं हा परपंच म्हणजे एकदम खच्ची होऊन तिने नंतर ह्या मुलांकडे बघितलं. लहान लहान मुलं होते, 2 मुलं इतके भारी, एक मुलगी. त्यांना लहानचं मोठं केलं, त्यांना व्यवस्थित वळण लावलं, त्यांचं शिक्षण केलं आणि त्यांचे लग्न करून त्यांना परपंचाला लावणं हे इतकं सोपं नाहीये. एवढं आयुष्य तिने तरुणपणात घालवलं. हे सांगितलं तितकं कमी आहे. माझी सख्खी भाची आहे. आमचं अजूनही बी रात्रंदिवस आम्हाला आठवण जर आली तर कधी झोप येत नाही. सर, माझा भाऊ पण तसंच होतं. तिचे जे वडील होते ते आमच्या पूर्ण संसारात, आमच्या पूर्ण खानदानीला सगळ्यांना बघत होते. तसंच आमची भाऊजाई पण आम्हाला आजपर्यंत म्हणजे या जयश्रीची आई जी आहे ती आजपर्यंत आम्हाला अजून बघते. आम्हाला अजून काही कोणत्याही गोष्टीला अंतर दिलेला नाहीये. असं आमच्या जयश्रीला इथून पुढे आयुष्य एकदम सुखाचं जावं, समाधानाचं जावं. आणि तिने आता आमच्याकडे जरा 1 महिना का होईना आमच्याकडे विश्रांतीला यावं. आता तिचे सूनमूल व्यवस्थित आहे. तिनं परपंचाला लावलं, घर खूप फुलावलं तिने. तिचे खूप खूप धन्य मुलगी झालेली ती आमच्या घरामध्ये. आणि खास लक्ष्मी आहे ती. अशी लक्ष्मी कधी येऊ नाही. डिसेंबर पक्का 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 बसून घ्या. 31 डिसेंबरला मी जरूर येईल. ओके. याच्यानंतर मी निमंत्रित करतोय माननीय श्रीजी खरे साहेब. माननीय श्रीजी खरे साहेब, सगळ्या प्रमुख पाहुण्यांनी विशेष विनंती आहे, जरा वेळेचं भान ठेवायचं आहे. शेवट 2-2 मिनिटं घेतली तर खूप बरं वाटेल. सर्वांना जय भीम. आणि आज 2026 नवीन वर्षाची सुरुवात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमची जय अक्का ही सगळ्यांची आमची अक्काच आहे. आणि लहानपणापासून मी लहान होतो, आमचं वय साधारण सारखंच, जो काही महिन्याचा फरक असेल तो. तर आम्ही एकत्रच खेळलो वगैरे सगळं. आणि अक्काच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आमचे खरे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ज्या विशेष द्यायच्या होत्या, शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्या जयाताईला दिलेल्या आहेत. मी त्याच्यामध्ये काही विशेष ऍड करत नाही. पण जयाताईसाठी, जयाताईचं जे आतापर्यंतचं खडतर आयुष्य आहे, त्या खडतर आयुष्यामध्ये त्यांनी असे बरेचसे कमळ फुलवले,
नवीन नवीन विक्रम घडवले, दोन्ही मुलांचे लग्न होऊन त्यांना सुना आलेल्या आहेत, नातू आलेले आहेत. अशा जयाताईंसाठी मी एक गाण्याची पंक्ती गाणार आहे. जयाताई तुमच्यासाठी. हौसला न छोड़ कर सामना जहान का, हौसला न छोड़ कर सामना जहान का, वो बदल रहा है देख रंग आसमान का, रंग आसमान का. ये शिकस्त का नहीं, ये फतेह का रंग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है. हे गाणं हुबेहूब त्यांच्या आतापर्यंतचं आयुष्य जसं जडणघडण झाली आहे आयुष्याची, त्या आयुष्याला हे गाणं फार मिळतं जुळतं होतं. म्हणून मला असं वाटलं की हे गाण्याच्या 4 ओळी त्यांच्यासाठी गाव्या. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा पुढील आयुष्यासाठी, भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जयते. रोकडे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या. काय यमक जुलवलं आहे त्यांनी. तू अगर संग है. थँक्यू. याच्यात मी निमंत्रित करतोय प्राध्यापक एकनाथ जिजाऊ. सर्वांना प्रथमतः सविनय जय भीम. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलाने पाठ फिरवली, मात्र खास काळग्यांनी तुझं स्वागत केलं. ज्या बाबासाहेबांचं स्वागत खास काळग्यांनी केलं, या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. जयश्री ही माझी मेहुणी, माझ्या बायकोची जी मावशी आहे तिची मुलगी. जयश्रीला खूप लहानपणापासून मी पाहिलेलं आहे. अगदी ती बाहुलीच होती आणि अत्यंत अल्प वयामध्ये तिचं लग्न झालं. परंतु संघर्षाने तिचं जीवन व्याप्त होतं. संघर्ष करून आणि तिने पती गेल्यानंतर संसार फुलवला, हे वाखाणण्यासारखं आहे. मी आजच्या दिनी तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सविनय. खूप खूप अनमोल असे कमाल, अनमोल असे वाक्य साहेबांनी प्राध्यापक सांगितले. जरा साहेबांच्या ह्या सुंदरशा वक्तृत्वावर जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तर सगळ्यांना बऱ्याच वर्षापूर्वी ओळखत नसाल. मी तर जस्ट 1 तासापूर्वी 3 तासापूर्वी आलो. पण जेव्हा हा बॅनर वाचला, 25 वर्ष कार्यकरी, जरा जोरदार टाळ्या मॅडम करता यार. व्हॉट अमेझिंग मॅडम. मी आणि माझ्या टीम कडून कॉंग्रॅच्युलेशन. बऱ्याच लोकांनी बरेच कवनं सादर करून आपण थोड्या भावूक झाला असाल तर प्लीज थोडं स्माईल द्या, कारण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आमच्या सगळ्यांच्या मनात हास्याची लहर उठेल. जरा जोरदार टाळ्या. याच्यानंतर मी बोलवतोय माननीय कैलाश शेळार साहेब. या वैभवशाली महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम तिवार अभिवादन. आणि तुम्हाला सर्वांना आज भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम. त्या सत्कार मूर्ती आमच्या सहकारी जयश्री गायकवाड, तसेच सर्व क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, कामगार क्षेत्रातील उपस्थित मंडळी, माझ्या बलाढ्य संघटनेचे चिटणीस व माझ्या संघटनेचे माजी खजिनदार तानाजी प्रभावळे, माझे उपाध्यक्ष सुनीलजी घोडेस्वार व आमच्या प्रेसमधील त्यांच्या महिला सहकारी इथं उपस्थित राहिलेले त्यांचं मी स्वागत करतो.
मित्रांनो, म्हटलेलं आहे, याची देही याची डोळा, पाहिला मुक्तीचा सोहळा. मित्रांनो, आपण जे पेरलेलं असतं ते कसं उगवतंय हे बघण्याचं ज्याचं भाग्य असतं, त्यासाठी हा मी सोहळा बोललेलो आहे. मित्रांनो, तो सोहळा त्यांच्या मातुश्री भीमाबाई आहेर यांनी बघितलेला आहे. मित्रांनो, ज्या भीमाबाई आहेर फूड कॉर्पोरेशन मधून रिटायर झाल्या आणि त्यांच्या मुलीचा रिटायरमेंटचा कार्यक्रम त्या बघतायत, हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे. मित्रांनो, जयश्री गायकवाड बद्दल बोलायचं म्हटलं खूप बोलण्यासारखं आहे. त्या आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सूनबाई आणि शेवटी आमचे आदर्श कामगार. मित्रांनो, 25 वर्षा सर्व्हिस झाली त्यांची, पण त्या 25 वर्षामध्ये आताच आमच्या तानाजींनी सांगितल्याप्रमाणे कधीच कुणाशीही त्यांचं असं भांडण झालं असेल किंवा त्या कुणाला उलट बोलले असतील हे कधीच बघितलेलं नाही. त्यांना त्रास खूप झाला, कामातही त्रास दिला, पण त्यांनी कधीच त्याचा उहापोह केला नाही. प्रामाणिकपणे आपलं त्यांनी काम केलं आणि आज शासनाची सेवा करून 25 वर्ष सेवा करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. मित्रांनो, मगाशी गिरजा मावशींनी सांगितलं की त्यांच्यावरती, या कुटुंबावरती किती संकट आली. मित्रांनो, 97-98ला पती गेले, मुलं ज्योत्स्ना 7वीला होती, चेतन 6वीला असेल आणि अमोल 5वीला असेल. मित्रांनो, तेव्हा एवढ्या लहान मुलांना सांभाळणं खायची गोष्ट नाही, पण त्यांना त्यांच्या मातुश्री असतील, मामा असतील, त्यांचे लहान बंधू असतील, यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी ते कधीच जाणवू दिलं नाही असं मला वाटतं. मित्रांनो, सगळ्यांचा त्यांना सपोर्ट असेलच. त्यांच्या गायकवाड कुटुंबातल्या त्यांच्या जवळच्या अशा त्यांच्या नणंद म्हणण्यापेक्षा त्यांची लहान भगिनीच म्हटेल मी, कारण मी बघतो त्यांचं एवढं कधीच नणंद भाऊजाईचं नातं त्यांनी दाखवलेलं नाही. आता आवडू नका ताई, कधीच. हे का होतं मित्रांनो, तर आपण प्रामाणिक असेल तर हे होत असतं. आणि माणूस प्रामाणिक किंवा तत्वानी कधी वागतो तर त्याला ती शिकवण लागते. तर ती शिकवण त्यांच्या मातुश्रीकडून मिळालेली आहे. म्हणून त्या सगळ्यांशी हसत खेळत प्रामाणिकपणे त्या राहिलेल्या आहेत. म्हणूनच त्या रिटायर होत आहेत. मी का बोलतोय त्या म्हणूनच आज त्या रिटायर होत आहेत. मी पुढे येतो. मित्रांनो, पती गेले, लहान लहान मुलं, बघा संकट कशी येतात. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या सासूबाईला पॅरलेस झाला. त्या 2000ला कामाला लागल्या. 7 ते 3 ड्युटी भांडुपला राहत होत्या. 5:30ला उठणं, 6:55 कार्ड पंचिंग होतं आमचं. बघा, भांडूप भवानीनगरला. तिथून त्या 6:55ला चर्नी रोड स्टेशनला येऊन कार्ड पंचिंग करत होत्या. आलं की चहा पिणं आणि डायरेक्ट कामाला लागणं. म्हणजे काम त्यांनी प्रामाणिक केलं. मग नंतर सासूबाईंचा पॅरलेसचा झटका आला. त्या 3 एवढं 5:30ला उठून काम करून सगळं मुलाबाळांचं करून 2 मुलं, मला वाटतं ज्योत्स्ना आमच्या ताईंकडे होत्या, ते करून 3 वाजता सुटून पुन्हा सासूचं करण्यासाठी त्यांनी यायचं. जसं गिरजा मावशींनी सांगितल्याप्रमाणे ते करत असताना पुन्हा संकट आलं. सासूबाई गेल्या, त्याच्यातून पुढे सावरतायत सगळे. पुन्हा स्वतः त्यांच्यावरती एक संकट आलं. त्यांची डॉक्टरनी सांगितलं की बायपास सर्जरी करावं लागेल. मित्रांनो, ती बायपास सर्जरी करायची म्हटल्यानंतर आम्ही सगळ्यांनी धीर दिला. आम्हाला जेव्हा समजलं आमच्या सहकार्याने, बाई तुम्ही काय घाबरू नका, काही होणार नाही. पण मित्रांनो, मी अनुभव सांगतो, मी मनातून पूर्ण खचलेलो होतो, कारण त्याच्यातून मी स्वतः गेलेलो होतो. माझं 91ला लग्न झालं आणि माझ्या मिसेसचा भाऊ हे सेम ऑपरेशन झालं होतं. मला वाटलं, कारण मी काल बोललो, वेळ घेतोय थोडंसं सांगावं लागेल की मला कालही बोललो मी ते. मला वाटलं की आता काही खरं नाही, कारण माझा मेवणा 6 महिन्यात गेला. कारण त्यांचं ज्यावेळेस डॉक्टरनी बोलवलं आतमध्ये, तेव्हा मी होतो, मम्मी होत्या, रावसाहेब मामा होते, रंगनाथ मामा होते. डॉक्टरनी खूप जपायला त्यांना सांगितलं होतं.
डॉक्टरनी सांगितलं होतं 1 किलो सुद्धा तुम्ही वजन उचलू नका, जिने चढू नका. मी आदर्श कामगार का बोललो ते सांगतो तुम्हाला. आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही विभागात ज्या काम करत होतो ते बाकडे बिकडे असे उचलायला लागायचे आणि ते बाकडे असे लोखंडाचे, एक बाकडा 50-50 किलोचा असेल, पण तरी सुद्धा त्यांनी त्याचा कधीच गैरफायदा घेतला नाही. त्याच्यानंतर प्रमोशन झाल्यानंतर जे बायडिंगचा आमचा पेपर आहे तो एक बंडल कमीत कमी 10 किलोचा असतो. ते आमच्याकडे थोडंसं मी त्याचा फायदा घेतला, थोडा गुडघा दुखतो, मी कधीच काम नाही केलं. पण ह्या गायकवाड मॅडमनी की कधीच असं त्याचा फायदा घेतला नाही की माझं ऑपरेशन झालंय मी का करू. ते 10 किलोचं बंडल उचलून त्या इथून तेवढंच न्यायच्या डिस्पॅचला, जिथे त्यांचे मिस्टर काम करत होते तिथे. म्हणून मी तुम्हाला आदर्श कामगार म्हणून म्हटलं. तर असे त्या ऑपरेशन मधून हे होता येत नाही, पुन्हा त्यांच्यावरती दुसरं संकट आलं. आमचे मिथून नाना, त्यांनाही हाच प्रॉब्लेम सांगितला की तुमचं ते गेले. त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्या दुसऱ्या नंदनबाई पुष्पा गायकवाड यांनाही प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यातून त्या गेल्या. म्हणजे अशी संकट त्यांच्यावरती येत म्हणजे सगळ्यांचं त्यांनी करून. म्हणून मी म्हटलं आदर्श मुलगी, आदर्श सून, आदर्श पत्नी, हे सर्व नातेवाईकांची सेवा केली. मला वाटतं मी या 25-30 आमचा 30-35 तसा 91ला मी कामाला लागलो आणि नंदू गायकवाडचा ना आमची संबंध. मी ज्या संघटनेत आज अध्यक्ष म्हणून रिटायर झालो त्या संघटनेचे ते 91-92ला चिटणीस म्हणून काम करत होते. कारण आम्ही चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे बाबासाहेबांचा फोटो असलेल्या संघटनेत आम्ही गेलो, मागासवर्गीय संघटना, आणि तिथून आमचं जय भीम हाय बाय चालू झालं. एकदम प्रामाणिकपणे काम करणारा तोही माणूस. पण देवानी ते म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, थोडस येऊन ते झालं त्यांचं. पण मित्रांनो, आई का असावी? एक वेळेस बाप नसला तरी चालतो, पण आई असावी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 7वीची मुलगी, 6वीचा मुलगा, 5वीचा मुलगा, आज ते मुलं उच्च शिक्षित होऊन सगळ्यांची लग्न झालेली आहेत, सगळे वेल सेटल आहेत. आज मुंबई सारख्या ठिकाणी कुणाचंही पाठबळ नसताना 3-3 रूम घेणं खायची गोष्ट नाही. पण जयश्रीनी या मुंबईमध्ये 3-3 रूम घेऊन दाखवून दिले सगळ्यांना. पण हे कधी होतं जर कुणाचा तरी सपोर्ट असेल, आर्थिक नसू द्या पण मानसिक सपोर्ट ज्याचा असतो ना, त्यावेळेस हे सगळं होत असतं. त्यांना सर्व त्यांचे बंधू असतील, आई असेल, यांनी खूप म्हणजे खूप मी बघितलंय की यांनी खूप सहकार्य केलं मित्रांनो. तशा ह्या जयश्रीताई आज रिटायर होत आहेत, त्या शासनाच्या सेवेतून रिटायर होत आहेत. आता त्यांची नवीन इनिंग चालू होते. आता कोणतरी म्हटलं की तुम्ही आता आम्हाला वेळ द्या, की या आमच्याकडे, कारण त्यांना वेळ मिळालाच नाही. गिरजा मावशींनी सांगितल्याप्रमाणे 12व्या-13व्या वर्षी काहीतरी लग्न झालं, कमी वयात. काय कळतं 12व्या-13व्याच्या मुलीला? म्हणजे एवढं स्ट्रगल करून त्या आज इथपर्यंत आलेले आहेत. मी आता काही जास्त बोलत नाही, पुन्हा एवढंच सांगतो की तुमच्या परिवाराला मी कालपासून तेच सांगतोय, आजही जाहीर सांगतोय, खरोखरच अशी सुना मिळणं सुद्धा भाग्य लागतं. मगाशी त्यांची सून स्वतःहून आले की आम्हाला त्या मुलीप्रमाणे सांभाळतात. त्यांनी हे कष्टाने कमावलेलं आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. तर त्या मेहनतीचं फळ त्यांना द्या. आणि तुम्हाला आमचे मित्रांनो, मी का बोलतोय आणि मी हे जे बोलतोय ना, ही संधी केवळ गायकवाड मॅडममुळे मिळाली मला. त्याचं कारण रावसाहेब मामा ज्यावेळेस नंदू गायकवाड एक्सपायर झाले आणि तिच्या कामासाठी घेऊन यायचे, मग आपली त्यांची नंदूची ओळख होती, मग रावसाहेब मामाची ओळख झाली. आम्ही एकाच विभागात काम करत होतो आणि शेवटही रिटायर आम्ही एकाच विभागात झालो. त्याच्यानंतर मी टेम्पररी होतो आणि त्या परमनंट झाल्या होत्या डायरेक्ट, अनुकंपाची केस असल्यामुळे. पण मला परमनंट करण्यासाठी रावसाहेब मामांनी खूप प्रयत्न केले आणि त्याचं फळ मिळालं. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणे सांगतो आणि आज बोलतो, एका मराठी संघटनेचा अध्यक्ष होणं खायची गोष्ट नाहीये.
भले भले रिटायर होईपर्यंत होत नाहीत, पण मी 16 वर्ष त्या संघटनेचा बिनविरोध म्हणून अध्यक्ष काम केलं मित्रांनो. तसे रावसाहेब मामा, धन्यवाद मामा, तुमच्यामुळे आज इथे बोलतोय. त्यांनाही निरोगी आयुष्य लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतो. आणि मम्मी असतील, मामा असतील, एक लहान बाळ दिलं होतं आमच्या ताब्यात, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड, ह्या प्रेसच्या ताब्यात तुम्ही दिलं होतं. आज आम्ही पुन्हा तुम्हाला तुम्ही दिलेलं मूल आम्ही भोट म्हणून तुमच्या स्वाधीन करतोय. त्याचा तुम्ही सांभाळ करा. आणि आमचं जे रुटीन होतं, सकाळी 9चा नाश्ता, 8चा चहा, 9चा नाश्ता, 1चं जेवण, संध्याकाळी नाश्ता, हे तुम्ही तसंच चालू राहू द्या. आणि त्यांचा असाच सांभाळ करा, जसा आपण आईचा सांभाळ करतो तसाच सासूचा सांभाळ करा, असा या दोन्ही सुनाला मी विनंती करतो. कारण त्या करतीलच, कारण मी बघतोय. आत्ताच हेना बोलली मला आईप्रमाणे त्या सांभाळतात, तशीच निकिता पण आहे. मुलंही त्यांची चांगली आहेत. पुन्हा एकदा जे काही बोललो असेल, चुकीचं होतं ते माझं होतं आणि चांगलं होतं ते तुमचं होतं, एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संघर्ष. खरोखरच धन्यवाद शेळा साहेब. आपण खूप कमी वेळात बऱ्याच ऐतिहासिक गोष्टींचं जे अनमोल कवन केल्याबद्दल आम्ही खूप सतत ऋणी आहोत आपलं. पण जे पण काही भाऊक झाले आहेत, ज्यांच्या डोळ्यांमधून आनंदीमय अश्रूचा जो पूर येत आहे, त्या सगळ्यांनी मॅडम करता जरा जोरदार टाळ्या. कारण मी लाईन गात आहे मॅडम करता, जरा जोरदार टाळ्या, नाही तर लाईट्स बंद होत आहेत. लाईट्स बंद होणार, सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. मॅम त्या सगळ्यांकडून एक लाईन आपल्याकरता हिंदीमध्ये आहे. हमें तुमसे प्यार कितना, ये हमें तुमसे प्यार कितना, ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना सारी रप. जरा जोरदार टाळ्या. लाईट बंद होते. जय भीम. मी ज्योत्स्ना नंदकुमार गायकवाड तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण माझ्या मम्मीच्या जीवन प्रवासाची गोष्ट जाणून घेणार आहोत. माझी मम्मी ही श्रीमती भीमाबाई पांडुरंग आहेर यांची ज्येष्ठ कन्या. 1967 साली गोवंडी येथे तिचा जन्म झाला. साधं सरळ प्रेमळ बालपण आणि फक्त 9वी पर्यंतचं शिक्षण, पण ज्ञान आणि संस्कारांनी समृद्ध अशी तिची घडण झाली. माझे पप्पा नंदकुमार जनार्दन गायकवाड यांचा जन्म 1960 साली झाला. ते गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस चर्नी रोड येथे नोकरी करत होते. हसमुख, मनमिळाऊ आणि प्रत्येकाशी सहज मिसळणारा त्यांचा स्वभाव सर्वांनाच आवडायचा. 1984 साली चेंबूर येथे मम्मी पप्पांचा संसार थाटला. थोड्याच काळात आमच्या घरात तिघांचा जन्म झाला. 1985 मध्ये मी, 1986 मध्ये चेतन आणि 1988 मध्ये अमोल. सगळं सुरळीत चालत होतं. पण 1996 मध्ये पप्पांना एक असह्य आजार झाला आणि 1997 साली ते आम्हाला सोडून गेले. आमच्या आयुष्यावर आलेलं हे काळं ढग शब्दात सांगता येणं कठीणच. या कठीण काळात माझी आजी बनूबाई गायकवाड, माझे आतुरेखा आत्तू, सतीश काका, विजय काका, पुष्पा आत्तू, तसेच माझी आजी भीमाबाई आहेर आणि माझे दोनही मामा, सुशील मामा आणि पप्पू मामा आणि नातेवाईक सगळ्यांनीच मम्मीला उभं राहायला धैर्य दिलं. आज काही जण आपल्यात नसले तरी त्यांचे सहकार्य आठवणींमध्ये सदैव जिवंत आहे. 2000 साली पप्पांच्या जागी मम्मी अनुकंपा नियुक्तीवर नोकरीत रुजू झाली. 2004 मध्ये तिच्यावर बायपास सर्जरी झाली, पण तरीही तिने हार मानली नाही. डोंबिवली ते चर्नी रोड हा रोजचा कष्टमय प्रवास, नोकरी, नातेवाईकांची जबाबदारी, आम्हा तिघांचं संगोपन हे सर्व मम्मी स्वतःच्या खांद्यावर वाहत राहिली. तिच्या सहकार्यांनी आणि मुख्य म्हणजे शेलार काका यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याच्या जोरावर मम्मीने तब्बल 25 वर्ष मनापासून सेवा केली. आम्हा तिघांना शिक्षण, संस्कार आणि स्वतःच्या पायावर उभं करण्याची ताकद दिली. आजचा मम्मीचा रिटायरमेंटचा दिवस हा फक्त तिचा नाही तर पप्पांचाही आहे. त्यांनी दिलेलं प्रेम, अदृश्य साथ
आणि नजरेआडून केलेली साथ आजही आमच्यासोबत आहे. मम्मी, तू संपूर्ण आयुष्य कर्तव्याने जगलीस. आता पुढचा काळ तुझ्यासाठी फक्त आनंदाचा असावा. आज रिटायरमेंटमुळे मम्मीच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू होत आहे. आता तिला स्वतःसाठी वेळ मिळावा, विश्रांती मिळावी आणि मनापासून आनंदी राहता यावं. हेच माझं, चेतन, अमोल, निकिता, रीना आणि माझ्या सर्व नातेवाईकांचं स्वप्न आहे. मम्मी, तुला सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ होता. जर आपल्याला व्हिडिओतल्या काही क्षण जर आवडले असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत मित्रांनो. थोड्याच वेळात ग्रँड केक कटिंग होणार आहे. जर मी आणि माझ्या टीमनी आपल्या कानात घुसून जर मनावर आम्ही कलाकारांनी राज्य केलं असेल तर थोड्या टाळ्या आमच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. जो टाळ्या वाजवत नाही त्याच्या स्वप्नात अमरीशपुरी येणार. शक्ती कपूरला घेऊन मी शेवटची 5 मिनिटं घेतोय कारण तयारी होत आहे केक कटिंग करता. व्हॉइस ऑफ द बीट झाला असेल. गाणी किती लोक ऐकतात तर हात वरती. आता हे नवीन फॅन आम्ही स्वतः बनवले जे अजय अतुलला पण पसंत आले. अजय अतुल नाव माहितीये का तुम्हाला? जरा मी ऐकवतो, टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. जरा जोरदार टाळ्या. बीट, तुम्ही पण टाळ्या माझ्यावर वाजवा. टाळ्या वाजत नाही, जेम्स गाणं नाही. ये रे सुनी जुल्फे, जरा जोरदार तालिया. ये शर्बती आम्ही लोक टाळ्या वाजवण्याच्या मराठीत गातो मी. पण आता ग्रेट सॉंग मराठीतलं नाही. कॅटरीना बसून घे बाळा. हा नाशिक असं 1 2 3 4 जीवनात आली स्वप्न सुंदरी. जीवनात आली स्वप्न सुंदरी. सगळ्या लेडीज त्याला दोन्ही हात वरती घेऊन टाळ्या वाजवायच्या आणि हे गाणं सगळ्या लेडीज करता गातोय. माझी कला आवडली, टाळ्या वाजत झाल्या पाहिजे. चांदी जैसा रंग है तेरा, ये चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल. एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल. क्या बात है. एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल. आता किती घोडा आहेस तू. आय लव्ह यू. जिस रस्ते से तू गुजरे वो फूलों सा भरकर, जिस रस्ते से तू गुजरे वो फूलों सा भरकर, तू जिसको मिल जाए वो हो जाए माला माल. एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल. तुम्ही सगळेजण इकडं आल्याबद्दल गायकवाड परिवाराकडून सगळ्यांना संविधाचे ही शाम मस्तानी मदहोश किए जाए. आप भी गाओ. ये शाम आदमी आ रहा है. ये शाम मदहोश किए जाए. मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. जरा जोरदार तालियां. बिना शादीशुदा कितने लोग हैं हाथ ऊपर जिनकी शादी नहीं हुई है. जिनकी शादी नहीं है उनके लिए है. क्या बोलती तू. सुना आगे का हंगामा. क्या बात है. राइट साइड वाले तालियां कितनी बजे रहे. जोरदार तालियां. आखिर के 2 लाइन गा रहा हूं. वो मेरा बाबू चबीला में तो नाचो
एक सेट होतोय का? माझ्याकडे 2 मिनिटं आहे. बोलण्यापेक्षा गायलेला बरं असेल. जरा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा. तू कोई और देखे चलता है ये बड़ी मुश्किलों से फिर संभलता है ये. टाइगर था किसकी प्रॉपर्टी है? दिल को चुराना हमको प्यार तुम्ही है कितना जाने जाना तुमसे मिलकर मत पूछो जी जो प्यार किया सो प्यार किया जो नफरत की तो इतना वो घड़ी आ गई यस गायकवाड जोरदार टाळ्या. या संपूर्ण जगातून आपल्या परिवाराची छोटीशी नौका आज संपूर्ण काठेवर लावली. या कर्तृत्वाला जोरदार टाळ्या. यस जोरदार टाळ्या. व्हेरी गुड सर. संपूर्ण आहे. Ladies and gentlemen, let's round of applause for this pretty and talented female. We are gathering to celebrate her amazing retirement in me. So let's count down begin. So I want everybody count with me. I hope are you ready? जेवण तयार आहे. थोडीशी ताकद. Are you ready? So let's begin tonight. Come on everyone. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. let's go. Everybody put your hands together. 1, 2, 3, 4, go. Congratulations and celebration. I want to everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contagion? आपके भाइयों में आपका प्यार है. And happiness heading to be enraged. But that was in the bad old days before I let you. When I let you walk into my heart, inside the way. Taलियों के साथ, go. Congratulations and celebration. When I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Thank you. सगळ्यांनी पुन्हा एकदा स्थानबद्ध व्हायचं आहे. पुन्हा एकदा आमंत्रित आणि निमंत्रित सर्व मान्यवरांचं त्याचप्रमाणे सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या राजकीय शासकीय सामाजिक आणि शैक्षणिक वर्गातून आलेल्या सर्व मित्रपरिवारांना पुन्हा एकदा गायकवाड परिवाराकडून सविनय आणि मानाचा जय भीम. मित्रांनो, ज्या संख्येने आज इकडे उपस्थित आहात, ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की सदैव आयुष्यभर हेच प्रेम आणि हीच आपली माया आणि हाच आशीर्वाद आमच्या परिवारावर असावा. हीच एक आपल्या सगळ्यांकडे दोन्ही हात जोडून गायकवाड परिवाराची एक विनंती आहे. जर अँकर जेम्सनी आपल्याला एंटरटेन केला असेल तर जेम्ससाठी थोड्या टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. आजची संध्याकाळ आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी एका इव्हेंट प्लॅनर कंपनीने आपल्या खांद्यावरील जबाबदारी घेतली होती. वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला इव्हेंट ब्लेज इव्हेंट अँड एंटरटेनमेंट या कंपनीने हे सगळं काही अरेंजमेंट केलं आहे. जर भविष्यात अशाच कार्यक्रमाची आपल्याला रूपरेषा आखायची असेल तर न विसरता आमचं व्हिजिटिंग कार्ड इकडे उपलब्ध आहे. जेव्हा सीडी वरून आपण खाली उतरणार, आमचं एक स्टँडीज लावलं आहे आणि सांघिक नवीन नियमानुसार तिकडे एक स्कॅनर आहे. आम्हाला कुठलीच फीज नको आहे. ते स्कॅन करून आजचा कार्यक्रम आपल्याला कसा आवडला हे थोडंसं लिहिलं तर आमचे फॉलोअर्स वाढतील. मला ते लिहायचं आहे, पण सगळ्यात आधी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी संपूर्ण व्हेज आहे, जेवढं हवं तेवढं खा, पण जेवण वेस्ट करू नका. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आय लव्ह यू सर. तुम्ही घरचेच. हा शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पद्धतीने रात्रीचं जेवण उपलब्ध आहे. आपण जेवण करू शकता. गायकवाड मॅडमला जर आपल्याला भेटायचं आहे ते एका फॅमिली एकदा या, गर्दी करू नका. आज आम्हाला निघायचं आहे, पण घरी जायच्या आधी भारत माता की. थँक्यू सो मच.
people. जो दिल से लगे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसे कह दो बाय 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 बाय। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय। जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय। Love you जिंदगी, love you जिंदगी, love you जिंदगी, love me जिंदगी। तेरी हाथ पकड़ के तू मेरा चल दे, कभी हाथ छुड़ा के मैं तेरा चल दूं। मैं थोड़ी सी मूडी हूँ, तू थोड़ी सी टेढ़ी है, क्या खूब ये जोड़ी है तेरी मेरी। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय। जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय। Love you जिंदगी, love you जिंदगी, love you जिंदगी, love me जिंदगी। मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना ही सुर पाऊंगी। है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे, सारे चुन के मैं भूल आऊंगी। हमारा ऐसे दुनिया की हुई नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी। कि जिंदगी
प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की खुशियों की सपनों की अपनों की। ये तस्वीर है जादू के लम्हों की मेरे दिल के सभी कतरों की। मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलिया है यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल। मेरे दिन है और रतिया है सुकून वाली ये निंदिया है यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल। जरा सी यहाँ तकरार है मगर प्यार बिखरा पड़ा। मुसीबत अगर कोई आ पड़ी हर दिल मिलके खड़ा।
आंसुओं से रंगी देख कर आंख है छलकी सी हो तस्वीर है खून के रिश्तों की जो मेरी सांसों में है बसी किसी कागज की पुड़िया में इन्हें रख दूं मैं डिबिया में ये सारे टू 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 ब्यूटीफुल बसा लूं इनको अखियां में अड़क लूं फिर पलकियां में यहाँ हर गुल 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 ब्यूटीफुल मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की गलियां है यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल मेरे दिन है और रतिया है सुकून वाली ये निंदिया है यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा ओ माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा हाथों की लकीरें बदल जाएंगी गम की ये जंजीरें पिघल जाएंगी हो खुदा पे भी असर तू दुआओं का है घर मेरी माँ प्यारी माँ मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा बिगड़ी किस्मत भी संवर जाएगी जिंदगी तराने खुशी के गाएगी तेरे होते किसका डर तू दुआओं का है घर मेरी माँ प्यारी माँ मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा यूं तो मैं सबसे न्यारा हूँ तेरा माँ मैं दुलारा हूँ यूं तो मैं सबसे न्यारा हूँ पर तेरा माँ मैं दुलारा हूँ दुनिया में जीने से ज्यादा लगता है तू कान पकड़ती है बड़ी जोर से लगता है मेरी माँ प्यारी माँ मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा हाथों की लकीरें बदल जाएंगी गम की ये जंजीरें पिघल जाएंगी
भी असर तो दुआओं का है घर। मेरी माँ प्यारी माँ मम्मा, ओ माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा। कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। पनी सारे ग पा ग सानी पनी रे ग सा। कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा, तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा। तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना, तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना। माझ्याही वाट्याचे घे तुला सारे, मी सारी जिंदगी